नमस्कार, तुम्ही पाहत आहात मुंबई न्यूज 9. तर आजच्या काही खास बातम्यांपासून सुरुवात करूया. राज ठाकरेंच्या पक्षाने महाराष्ट्रात एक असा निर्णय घेतला ज्याने सर्वांना धक्का दिला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंच्या पक्षाने एकनाथ शिंदेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने सर्वांना आश्चर्य वाटले, कारण वर्षानुवर्षे कटुतेनंतर राज ठाकरे यांनी त्यांचे भाऊ उद्धव ठाकरे यांच्याशी युती केली होती. उद्धव ठाकरे गटाने आता त्यांच्या पक्षाच्या म्हणजेच मनसेच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी स्पष्ट केले की ते फक्त त्यांच्याच पक्षाचे बोलू शकतात. ते म्हणाले, मी फक्त माझ्याच पक्षाचे बोलू शकतो. इतर पक्ष काय करतील यावर मी भाष्य करू शकत नाही. माझा पक्ष शिवसेना आहे आणि सर्व निर्णय उद्धव ठाकरे घेतील. कल्याण डोंबिवलीमध्ये एकूण 122 जागा आहेत. महापौर निवडण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे 62 जागांचा जादूचा आकडा असणे आवश्यक आहे. येथे झालेल्या नगरपालिका निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही. एकनाथ शिंदेंची शिवसेना 52 जागा जिंकून येथे सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आली. तथापि, महापौरपदासाठी आणखी 10 नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक आहे. राज ठाकरे यांच्या पक्षाने 5 जागा जिंकल्या. राज ठाकरे यांच्या 5 नगरसेवकांची भर पडल्यास एकूण संख्या 57 होईल, जी बहुमतासाठी अजूनही कमी आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की इतर पक्षांच्या नगरसेवकांशी संपर्क साधून आकडा पूर्ण केला जात आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने युती केली होती हे लक्षात घेण्यासारखे आहे. पण आता शिवसेना भाजपशिवाय येथे सत्ता मिळवण्याची तयारी करत आहे. सध्या एवढेच. अशाच बातम्यांसाठी संपर्कात रहा. तोपर्यंत निरोप.